पाहणार आहोत ॲड अ क्वेश्चन टॅग. ॲड अ क्वेश्चन टॅग म्हणजे काय? एखाद्या प्रश्नाच्या शेवटी हो किंवा नाही असं उत्तर मिळणं यालाच ॲड अ क्वेश्चन टॅग असे म्हणतात. ॲड अ क्वेश्चन टॅगचे काही नियम असतात. पहिला आहे दिलेला प्रश्न जसा आहे तसाच, दिलेला वाक्य जसा आहे तसाच लिहिले. दुसरा कॉमा देणे. तिसरा त्यानंतर त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद द्यावे. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी असेल तर नकारार्थी करावे, नकारार्थी असेल तर होकारार्थी करावे. चौथा, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू डज डिड हे होकारार्थी असेल वापरावे. आय ड्रिंक मिल्क डोंट. ड्रिंक हा वर्ब वन आहे म्हणून डूचा नकारार्थी डोंट वापरला आहे. पाचवा, शेवटी करता वापरावे. जर वाक्यात करता हा नाम असेल तर सर्वनाम वापरावे. उदाहरणार्थ राम विल रीड द बुक. याचं क्वेश्चन टॅग करताना राम विल रीड द बुक, ओंट ही. सहावा नियम आहे शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. उदाहरणार्थ इट इज अ पेन, कॉमा इजंट इट प्रश्नचिन्ह. सातवा नियम आहे वाक्याची सुरुवात लेट्सने सुरू होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना शॉल असे वापरावे. उदाहरणार्थ लेट्स स्टडी. याचा क्वेश्चन टॅग करताना लेट्स स्टडी कॉमा शॉल बी आणि शॉर्ट प्रश्नचिन्ह. आठवा, जर वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना विल यू असा वापरावा. उदाहरणार्थ आस्क द क्वेश्चन. याचा क्वेश्चन टॅग करताना आस्क द क्वेश्चन कॉमा विल यू. आज आपण पाहणार आहोत ॲड क्वेश्चन टॅग. ॲड क्वेश्चन टॅग म्हणजे काय? एखाद्या प्रश्नाला शेवटी होय किंवा नाही असे उत्तर मिळणे यास ॲड क्वेश्चन टॅग असे म्हणतात. ॲड क्वेश्चन टॅगचे काही महत्त्वाचे नियम आहेत. पहिला नियम, प्रथम दिलेले वाक्य आहे तसे लिहावे. नियम दुसरा, कॉमा द्यावा. नियम तिसरा, दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद द्यावे. इट इज अ पेन. दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी असेल तर नकारार्थी करावे, नकारार्थी असेल तर होकारार्थी करावे. दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी नसेल तर वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू डज डिड वापरावे. नियम सातवा, करता शेवटी वापरावे. नियम सहावा, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावा. सातवा, दिलेल्या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना विल यू असा करावा. उदाहरणार्थ आस्क द क्वेश्चन कॉमा विल यू प्रश्नचिन्ह. नियम सातवा, जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट्स ने होत असेल तर ॲड अ क्वेश्चन टॅग करताना शाल बी असा करावा. उदाहरणार्थ लेट्स स्टडी कॉमा शाल बी प्रश्नचिन्ह. म्हणजे एखाद्या प्रश्नाला होय किंवा नाही असे उत्तर मिळणे म्हणजे ॲड क्वेश्चन टॅग होय. ॲड क्वेश्चन टॅगचे पहिला नियम, प्रथम दिलेले वाक्य आहे तसेच लिहावे. दुसरा नियम, त्यानंतर कॉमा द्यावे. नंतर दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. जर दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी असेल तर नकारार्थी वापरावे, नकारार्थी असेल तर होकारार्थी वापरावे. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू डज डिड हे वापरावे. करता शेवटी लिहावा, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. ॲड क्वेश्चन टॅग म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या मागे होय किंवा नाही उत्तर मिळणे. या क्वेश्चनचे काही नियम येतात. पहिला नियम, दिलेले वाक्य जसे आहे तसे लिहावे. दुसरा, त्यानंतर कॉमा द्यावे. तिसरा, सहाय्यकारी क्रियापद असेल तर होकारार्थी असेल तर नकारार्थी वापरावे, नकारार्थी असेल तर होकारार्थी वापरावे. आणि चौथा, मुख्य क्रियापदाच्या सुरुवात वाक्याच्या सुरुवात मुख्य क्रियापदाच्या रूपावरून झाली असेल तर डू डज डिड हे वापरावे. पाचवा नियम, करता शेवटी वापरावे. सहावा, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. सातवा, लेट्सने वाक्याची सुरुवात लेट्सने झाली असेल तर शॅल बी वापरावे. वाक्याची सुरुवात, आठवा नियम, वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली असेल तर विल यू वापरावे. प्रथम दिलेले वाक्य पुन्हा द्यावे. त्यानंतर कॉमा द्यावे. सहाय्यकारी क्रियापद असेल तर होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. करता शेवटी लिहावा. त्यानंतर प्रश्न, एखाद्या प्रश्नाला शेवटी होय किंवा नाही असे मिळणे. नियम पहिला, प्रथम दिलेले वाक्य तसेच लिहावे. नियम दुसरा, त्यानंतर कॉमा वापरावे. नियम तिसरा,
नंतर दिलेले सहाय्यकारी क्रियापद असेल तर होकारार्थी असेल तर नकारार्थी करावं, नकारार्थी असेल तर होकारार्थी. नियम चौथा. जर वाक्य साकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू डज डिड हे वापरावे. करता शेवटी लिहावं. शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. प्रथम दिलेले वाक्य आहे तसे लिहावे. नियम दुसरा, यानंतर कॉमा द्यावे. तिसरा, दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घालावे. जर सहाय्यकारी क्रियापद घालावे. जर होकारार्थी असेल तर नकारार्थी वापरावे. जर नकारार्थी असेल तर होकारार्थी वापरावे. नियम चौथा, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू डज डिड हे वापरावे. नंतर शेवटी नियम सहावा, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. ऍड क्वेश्चन टॅग म्हणजे एखाद्या प्रश्नाला होय किंवा असे नाही असे उत्तर मिळणे. ऍड क्वेश्चन टॅग म्हणजे काय? एखाद्या प्रश्नाला होय किंवा नाही असे उत्तर मिळेल. ऍड क्वेश्चन टॅगचा पहिला नियम. दिलेल्या वाक्यांची तसेच लिहावी. नंतर कॉमा द्यावी. जर दिलेल्या वाक्यांचे सहाय्यकारी क्रियापद नसेल तर होकारार्थी वापरावे. होकारार्थी नसेल तर